उद्योजक कसे निर्माण होतील अशाच पद्धतीचं आणि चांगल्या प्रकारची शेतीवाडी ही पण आपले शेतकरी कसे करतील अशा प्रकारचा माझा सतत प्रयत्न राहिलेला आहे। एमएसएमईची कामं असतील, बाकीची अनेक प्रकारची कामं असतील ही आपण केली। त्याच्यात तुम्ही सगळेजण साक्षीदार आहे। इथल्या शिरसाई मंदिराचा आपण जीर्णोद्धार केला, त्याच्याही संदर्भामध्ये सगळ्यांनी साथ दिली आणि या गोष्टी करत करत पूर्वीच्या काळामध्ये मला जेवढा वेळ मिळायचा, कारण मला माझा तालुका आणि जिल्हा बघावा लागायचा, आता राज्यही बघावं लागतं। देश पातळीवर पण काही मीटिंग दिल्लीला लागल्या तर तिथं पण जावं लागतं। त्याच्यावर पूर्वी एवढा माझा संपर्क तुमच्याशी गावोगावी राहिला नाही, पण बारामतीमध्ये बसून दर आठवड्याला येणारे सरपंच असतील, येणारे कार्यकर्ते असतील, पदाधिकारी असतील, माझे नागरिक असतील, ग्रामस्थ असतील, त्यांच्या काय अडचणी आहेत। आताही येताना अनेक अडचणींची पत्र मला त्याच्यामध्ये सरपंच लोकांनी आणि प्रमुख लोकांनी दिलेली। कुठं पाणी सोडण्याचा प्रश्न आहे, कुठं आणखीन काही वेगवेगळ्या प्रकारे काम करण्याच्या संदर्भातला प्रश्न आहे, त्याच्या संदर्भात ओढा खोलीकरण, सरळीकरण, रुंदीकरणाच्या बद्दलचे काही प्रश्न आहे, समाज मंदिर बांधण्याच्या बद्दलचा प्रश्न आहे, व्यायामशाळेच्या बद्दलचा प्रश्न आहे, तिथं ओढ्याला पाणी सोडण्याच्या बद्दलचा प्रश्न आहे, केम हॉस्पिटलमध्ये आर्थिक मदत करा, दत्तवाडी सोनबा पाटील वस्तीचे रस्त्याचं रखडलेलं काम करा, क्लार्कची नोकरी द्या, त्याच्यामध्ये मदतवाडीला पाणी द्या, त्याच्यामध्ये ट्रान्सफरवर त्या ठिकाणी दुरुस्त करून द्या, संघाला सभासद करून घ्या, अंबालिका औद्योगिक प्रशिक्षण संस्था इथं नोकरी द्या, ओपन जिम द्या, माळेगाव कारखान्याचे अवर्गाचं सभासद करा, मुळशी धरणाचं पाणी आमच्या इंदापूर बारामती तालुक्यापर्यंत कसं येईल आणि त्याच्यातनं शेतकऱ्यांना शेती करता पाणी कसं मिळेल, तलावामध्ये पाणी कसं मिळेल ते पहा। त्याच्यामध्ये रस्ते, पाणी आणि फॉरेस्टचा रस्ता बंद केलेला आहे कन्नरी जवळची, अशी वेगवेगळी कामं त्या ठिकाणी दिलेली। मी पण गेले अनेक वर्ष तुमची सगळ्यांची कामं करतोय। 7 वेळेला तुम्ही मला निवडून दिलंय, एकदा खासदार आणि 7 वेळेला आमदार म्हणून काम दिलं, कामाची संधी दिली। महाराष्ट्रामध्ये इतर तालुक्यांच्या तुलनेमध्ये अधिकचा निधी मला कसा तुम्हाला देता येईल याबद्दलचा प्रयत्न केला। महायुतीमध्ये आम्ही सगळ्यांनी मिळून, त्यामध्ये भाजप असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना, रासप, महादेव जानकरांचा, तसंच आरपीआय आठवले गट, आरपीआय खरात गट, कवाडे गट, त्याच्या संदर्भामध्ये सदाशिवराव खोतांची संघटना, विनायक मेटांची संघटना, अशा अनेक संघटनांनी, काही मनसेने बिनशर्त बाहेरनं पाठिंबा दिलेला आहे, ती संघटना असेल, अशा मित्रांनो बऱ्याचशा संघटनांनी महायुतीला पाठिंबा दिलाय आणि आम्ही सगळ्यांनी मिळून 48 जागा उभ्या केलेल्या आहेत। पहिल्या दुसऱ्या टप्प्यातलं मतदान झालंय, आता उद्याच्या 7 तारखेला आपल्या 3ऱ्या टप्प्यातलं मतदान आहे आणि मग नंतर पुणे, शिरूर, मावळ या 4थ्या टप्प्यातलं आणि मग 5व्या टप्प्यातलं महाराष्ट्रातलं मतदान संपेल, मुंबई आणि उत्तर महाराष्ट्रात, आणि मग 6वा 7वा टप्पा देशामध्ये इतर राज्यामध्ये होणार आहे। या प्रकारची निवडणूक आहे, उष्णता आहे, त्याच्यामुळं टक्केवारी पण मताची पहिली कमी झाली, दुसऱ्या वेळेस वाढली, तिसऱ्या वेळेस वाढण्याच्या करता सगळेच महायुतीचे घटक पक्ष आणि त्यांचे कार्यकर्ते, त्यांचे सहकारी प्रयत्न करतायत। बूथवाईज माणसं नेमली गेलेली आहेत, 50 प्रमुख त्या ठिकाणी नेमले गेलेले आहेत, तेही काम चाललेलं आहे। पण काही भागामध्ये भावनिक मुद्दा बनवण्याचा प्रयत्न करतायत। मुद्दा मित्रांनो, ही भावनिक निवडणूक नाही। ज्या दिवसापासून पवार साहेबांनी निवडणुकीला सुरुवात केली, जोपर्यंत पवार साहेब उभे होते तोपर्यंत बारामतीकरांनी त्यांना प्रचंड मतदान केलं, माडावाल्यांनी पण त्यांना मतदान केलं। आता ते म्हणाले की मी आता लोकसभेला राहणार नाही, मी राज्यसभेमध्ये जाईल, आणि ते राज्यसभेमध्ये गेले। त्याच्यामुळं त्यांनी तो निर्णय स्वतः घेतला। मागे त्यांनी आम्हाला सांगितलं मी आता थोडासा त्या पदावरून बाजूला जातो, तुम्ही सगळ्यांनी तो पक्ष आणि ती संघटना बघा आणि ती पुढे न्या। आम्ही सगळ्यांनी, मी असेल, प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे, धनंजय मुंडे, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, संजय बनसोडे, बाबा आत्राम, नरहरी झिरवाळ, अशा अनेकांनी त्या गोष्टीला आम्ही होकार दिला।
परंतु नंतर काही घटना घडल्या, कुणी काय निर्णय घ्यावा ज्याचा त्याचा अधिकार आहे. मी जोपर्यंत त्यांनी सांगितलं त्या पद्धतीनं वागत आलो, कुठंही मी कमी पडलो नाही. नेहमी साहेब फॉर्म भरून जायचे, शेवटच्या सभेला यायचे, आपण सगळी जबाबदारी त्या ठिकाणी पार पाडायचो. आताच्या काळामध्ये एकंदरीत राजकीय चित्र बदललेलं आहे. माझ्या पुढं, माझ्या बारामतीकरांच्या पुढं, माझ्या ह्या लोकसभेपुढं, माझ्या ह्या राज्याच्या पुढं अनेक प्रश्न आहेत. आपण केंद्रामध्ये सत्ता येणार आहे, त्यांच्या विचाराचा खासदार नाही दिला तर कामं होत नाही. गेले 10 वर्ष इथं एकाने उठून सांगावं की आपण दिलेल्या खासदारांनी हे केंद्रातलं काम आपल्या शिरसुपर करता, सिद्धेश्वर निंबोडी करता, पारवडी करता, उंडवडी सुप, उंडवडी कप, सोनवडी सुप किंवा गाडी खेळ असेल, कटफळ असेल, या कुठल्या भागाकरता एक काम गेल्या 10 वर्षामध्ये झालं तर मी म्हणेल ते ऐकेल. परंतु सत्ता नसल्यामुळे कामं होत नव्हती. शेवटी मित्रांनो 10-10 वर्ष माझ्या भागातल्या लोकांची वाया घालवायची. काळ वेळ कुणाकरता थांबत नाही, तो पुढे जातच असतो. त्याच्यात अनेक घटना घडतच असतात. मग 10-15 वर्ष जर तुमच्याकडं फक्त राज्याचा निधी घेऊन आपलं जर ज्या अजून महत्वाची कामं करायची त्याच्यात एकट्या राज्याचा निधी कमी पडतो. म्हणून केंद्राचा निधी आला पाहिजे. केंद्र प्रचंड मोठी त्यांची शक्ती आहे, प्रचंड मोठी त्यांचं अर्थव्यवस्था आहे. त्यामध्ये तुम्ही म्हणाल असं काय काम आहे? काम आहे मुळशीचं पाणी आपल्या पुणेकरांना प्यायला द्यायचं आणि वरसगाव, पानशेत, खडकवासल्याचं पाणी आपल्याला जे कमी पडतंय, जे आपले सगळे म्हणतात की पाणी द्या, पाणी द्या, पाणी द्या, त्यावेळेस पहिलं माणसांना प्यायला पाणी द्यावं लागतं. त्यावेळेस माझ्या बारामतीकरांच्या, माझ्या इंदापूरकरांच्या, माझ्या दौंडकरांच्या, माझ्या पुरंदरवासियांचे अडचणी निर्माण होत आहेत. हे मी उघड्या डोळ्यांनी बघतोय. त्याच्यामध्ये अभ्यास झालेला. कमिटी अविनाश सुर्वे तुम्हाला माहिती आहे, पूर्वी जलसंपदाचे एसी होते, नंतर सचिव म्हणून रिटायर झालेले, त्यांनी अहवाल दिलेला. त्याच्या संदर्भामध्ये आपल्या जसं भाटगर वीरचं निरा देवगडचं पाणी निरा डाव्या कालव्याला येतं, निरा उजव्या कालव्याला जातं, तिथं गुंजवणी धरण आहे. त्या गुंजवणीचं पाणी माझ्या भोर आणि वेल्ल्याला तिथं त्यांना जे दिलेलं आहे ते देऊन जे बाकीचं राहतं ते पुरंदर तालुक्यामध्ये आलं पाहिजे. तिथं नाझऱ्याला आलं पाहिजे. नाझऱ्याच्या खाली माझ्या आंबीपासून पार संगमापर्यंत करा नदीवर बॅरेज आहे, त्या बॅरेजमध्ये सुधारणा करायची. त्याबद्दलचा शब्द मी दिलेला आहे. मी शब्दाचा पक्का आहे. माझ्या हातामध्ये अर्थव्यवस्था आहे. अर्थमंत्री म्हणून मी तुमच्या समोर बोलतोय. त्यामुळं ती कामं करण्याच्या करता निधी पाहिजे. पुरंदर उपसा सिंचन योजना आपण केली, माझीच त्याच्यामध्ये अंतिम सही झाली. त्यावेळेस मी तुमच्या सगळ्यांच्यामुळं जलसंपदा मंत्री होतो. ते काम सुरू केलं आणि 35,000 एकराचं क्षेत्र ओलिताखाली आणलं. दुर्दैवाने पुणे आणि पिंपरी चिंचवडचं खराब पाणी जे ड्रेनेजच्या मार्फत येतं ते नदीत मिसळतं आणि ते पाणी नाईलाजास्तव आपल्याला तिथनं टप्पा 1, टप्पा 2, टप्पा 3, टप्पा 4, टप्पा 5 पर्यंत उचलावं लागतं. त्याचा अनुभव सोपा परिसरातल्या माझ्या सहकार्याने घेतलेला आहे. आणि मग ते पाणी पिण्याच्या लायकीचं नसतं, पण शेतीच्या लायकीचं आहे. वास मारतं, परंतु त्याच्यामुळे खतं कमी लागतात. पण ते सतत येत नाही. कधी कधी तिथं प्लास्टिकच्या बाटल्या अडकतात, प्लास्टिकचा कचरा अडकतो, कागद प्लास्टिकचे अडकतात आणि मग ते बंद चालू होतं. त्याकरता मध्ये आम्ही सगळ्यांनी एकनाथ शिंदे, देवेंद्र आणि मी 54 कोटी रुपये मंजूर केले. त्याचा टेंडर निघालाय. त्याचा टेंडर मी विनंती केली सोमेश्वर कारखान्याला तुम्ही भरा, कारण ते सगळं कार्यक्षेत्र सोमेश्वर कारखान्याचं आहे. त्या पद्धतीनं तिथं काम आपल्याला करायचंय. ते काम करण्याच्या करता आपण सरकारमध्ये पाहिजे. तुम्ही मध्ये आठवा ज्या वेळेस उद्धव ठाकरे आणि आपण केलेलं सरकार पडलं, नंतर 1 वर्ष आपण सरकारमध्ये नव्हतो, आपली कामं ठप्प झाली, आपल्याला अडचणीला सामोरं जावं लागलं. त्या पुन्हा आपण सरकारमध्ये गेल्यावर ती पूर्ववत सुरू झाली. त्याच्यातून आपले प्रश्न सुटायला लागले, त्याच्यातून आपल्याला निधी मिळायला लागला. शहरी ग्रामीण भाग आपण त्यामध्ये पैसे द्यायला लागलो निधीच्या स्वरूपामध्ये.
ह्या गोष्टी घडलेल्या आहेत. मित्रांनो, आपण जे आता उमेदवार महायुतीचे उभे केलेले त्यांच्या घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन आपण दाबलं तर तुमच्या पुढच्या पिढीचं आणि तुमचं भलं होणार आहे. कसं केंद्राचा निधी जो आपल्याला येत नव्हता, मी केंद्र सरकारला सांगेन की आता तुम्हाला आम्ही पाठिंबा दिलेला आहे. केंद्राचा आमचे पाण्याचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी द्या, आमच्या रेल्वेचे प्रश्न सोडवण्याच्या करता निधी द्या, आमचे नॅशनल हायवेची काही कामं राहिली असतील तर निधी द्या, काही ठिकाणी सबवे फ्लायओव्हर करायचे असेल तर आम्हाला निधी द्या, काही मोठे प्रकल्प हे केंद्राच्या मदतीने येतात, मोठी गुंतवणूक येते, ती गुंतवणूक आता आमचा बॅकलॉग भरून काढा. त्याच्या संदर्भामध्ये इतर ज्या काही बाबी आहेत त्या पूर्तता आपल्याला त्यांच्या मदतीने करता येईल. मोठे फार प्रकल्प असतील तर त्याला वर्ल्ड बँकेची मदत केंद्राच्या मार्फतच घ्यावी लागती, जपान गव्हर्नमेंटची मदत केंद्राच्या मार्फतच घ्यावी लागती. तुम्ही म्हणाल आता हे मोठ्याचं काय काढलं? कृष्णा भीमा स्थिरीकरणाच्या बद्दल माझ्या पंचगंगा, माझ्या कोयना कृष्णा या नद्यांचं पाणी प्रचंड वाहून जातं की कधी कधी कोल्हापूर पाण्यात जातं, कधी तिथं गाडीनं जाता येत नाही. मी अनुभव घेतलाय, तुम्ही पेपरला पाहिलंय, टीव्हीला पाहिलंय, पेपरमध्ये वाचलंय. त्याच्यानंतर आपलं कोयना आणि कृष्णेचं पाणी ते वाहून जात असताना आपलं चांगली अडचणीत येतं. तिथनं बोगदा तो करून तो निरेमध्ये काढायचा, अशा प्रकारचा सर्वे झालाय. आता आपण सोमनथळीला आणि आपण उद्दटला बंधारा केलाय. बोगदा कुठनं काढलाय? उद्दटच्या इथनं बोगदा काढलाय उजनीला. ते ओव्हरफ्लोचं पाणी आपण उजनीमध्ये घालणार आहे आणि त्याच्यातून आपण त्या ठिकाणी मराठवाड्याच्या हक्काचं पाणी, कारण पाणी सगळ्यांचं आहे, एकट्याचं कुणाचं नाहीये. तेल पासून हेड पर्यंत प्रत्येकाचा अधिकार आहे. ते पाणी त्याच्यामध्ये देऊन त्यांचा जो काही हक्क आहे तो हक्क त्या ठिकाणी भागवणार आहे. हे सगळं करत असताना मागं अटल बिहारी वाजपेयी असताना नदीजोड कार्यक्रम त्यांना करायचा होता, जे गंगा यमुना या उन्हाळ्यामध्ये हिमालयाचं बर्फ वितळतं आणि देशाला पाण्याची गरज असते. त्यावेळेस त्या नद्या बर्फ वितळून पाऊस नसताना पण मोठ्या प्रमाणावर पाणी वाहत असतं आणि त्याच्यातनं वाजपेयी साहेबांची कल्पना होती की नदी जोड कार्यक्रम. मी त्याच्यात महाराष्ट्रात जळगावच्या परिसरामध्ये तशा पद्धतीनं काम केलं, आपल्यातल्या आपल्या नद्या जोडण्याचं. ते सक्सेस झालं. म्हणून मित्रांनो, जसं माझ्या उजनी धरणातलं पाणी भीमा खोऱ्यातलं सीना खोऱ्यात घातलंय, बोगदा केला, बोगद्यातनं पाणी तिकडे जातं. आपल्या कृष्णा खोऱ्याचं पाणी निरा खोऱ्यात पण आणलेलं आहे, त्याच्यामध्ये बोगदा केलाय. आता ते काम अवघड नाही. 20-20, 25-25, 30-30 किलोमीटरचे बोगदे केले जातात आणि लोकांना सोय रस्त्याची किंवा पाणी या भागातनं त्या भागात नेण्याची केली जाते. ते शक्य आहे, फक्त पैशाची गरज आहे आणि तो पैसा केंद्राशिवाय, वर्ल्ड बँकेशिवाय किंवा केंद्राने मदत केल्याशिवाय मिळू शकत नाही. तो आपल्याला मिळवायचा. पाऊस पाणी पडलं तर आपली समस्या कमी होते, पण दर 3 वर्षांनी दुष्काळाला सामोरं जावं लागते. हे कायमचं दुखणं दूर करायचंय. म्हणून जनाई सिरसाईला पण आणि पुरंदरला पण मी जसं इथं एक 50 मेगावॉट कितीच आहे ते सूर्यावर वीज तयार होणार 50 मेगावॉट. मी ऊर्जा मंत्री असताना सूर्यावर पॅनल तापतात आणि त्याच्यात वीज तयार होते आणि ती वीज आपण वापरतो. तशा पद्धतीनं पॅनल मी जनाईला, शिरसाईला, पुरंदरला यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये सोलरवर आम्ही वीज तयार करणार हे आम्ही ठरवलेलं आहे. लाईट बिल आपल्याला परवडत नाही. मला फक्त खालच्या भागातल्या लोकांना जसं पाणीपट्टी येते, मेंटेनन्सची पट्टी येते, त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला त्रास होता कामा नये. म्हणून यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये मी जनाई, शिरसाई आणि पुरंदर उपसा सिंचन योजनेला लागणारी वीज तेवढं पॅनल तिथं बसवायचे. त्याच्यामध्ये पावड्यांना आपण विचारलं वर्षभराची विजेची डिमांड आणि ती आपण करतोय. ते कशामुळे करतोय? सरकारमध्ये आपण आहे म्हणून करतोय. ते जर सरकारच्या बाहेर असतं तर काय केलं असतं? नुसत्या
आंदोलन, त्याच्यामध्ये मोर्चे, उपोषण, त्याच्यामध्ये याच्यापेक्षा काय करू शकलो असतो. आणि ह्या सगळ्या गोष्टी करून त्याच्यातून प्रश्न सुटला नसता. म्हणून आपण महायुतीमध्ये आपला पक्षाची वेगळी लाईन ठेवून, जसं इतर पक्ष गेलेले आहेत तसं आपण त्यांच्याबरोबर गेलो. माग आपल्या नेत्यांनी आपल्याला शिवसेनेबरोबर जायला सांगितलेलं होतं, आपण गेलो. त्याच्यामुळे वेगळं काही केलेलं नाहीये. मागे एकदा बाहेरनं भाजपला पाठिंबा 2014ला दिला, आपण हो म्हणालो, कारण साहेबांनी निर्णय घेतला, साहेबांचा शब्द अंतिम. या सगळ्या गोष्टी केल्या. त्यांची कारकीर्द होती, त्या कारकिर्दीमध्ये ते जे म्हणतील ते करण्याच्या करता आपण मागं पुढं बघितलं नाही. एकदा मुख्यमंत्री पद राष्ट्रवादीला मिळत होतं 2004ला. साहेबांनी सांगितलं घ्यायचं नाही, काँग्रेसला द्यायचं, आपण दिलं. वास्तविक कदाचित भुजबळ साहेब झाले असतील, कदाचित आर पाटील झाले असतील. जर माझ्या नशिबात असतं तर मी पण झालो असतो. परंतु ते न घेता काँग्रेसला दिलं, आपण ऐकलं. जे जे सांगितलं ते ऐकलं. मी पुन्हा सांगतो, आता भावनिक होऊ नका. आता ही सगळी कामं आपल्याला करायची. वडीलधारी लोकांना थोडस जड अंतःकरण होत आहे. माझी त्यांना विनंती आहे, बाबांनो, तुमच्या काळामध्ये तरी एवढं पाणी आणता आलं नाही. आम्ही याच्यामध्ये पुढे जाऊ. वीरचं ओव्हरफ्लोचं पाणी, वीर धरण अनेकदा भरेल एवढं पाणी वीरमधनं नीरा नदीतनं नीरा नरसिंगपूरला, नीरा नरसिंगच्या संगमावरून माझ्या चंद्रभागेला आणि तिथून कर्नाटकात आणि तिथून समुद्राला. तिथं मोठ्या मोटारी बसून आपल्याला ते पाणी उचलून आपल्या भागामध्ये आणायचंय. त्याही संदर्भातले सर्वे सुरू झालेले. त्यालाही निधी लागतोय, राज्य सरकारचा निधी, त्याला जोड द्यावी लागेल. मित्रांनो, मी विकासाकरता तुम्हाला मत मागतोय. मी त्याच्याशिवाय मी काही मला सत्ता पाहिजे म्हणून मत मागत नाही. मला ज्या बारामतीकरांनी 35 वर्ष भरभरून दिलंय, भरभरून दिलंय, मी समाधानी आहे. पण आज पण मी माझ्या जिल्ह्यात भागाला जे करायला पाहिजे होतं, आज जे माझ्याकडे चिठ्ठ्या आलेल्या आहेत, आज तिकडं पुण्यात शहराचं पाणी लोकांना देत देत काटकसर करत जे शिल्लक राहते ते दौंडला, इंदापूरला, बारामतीला आम्ही आणण्याचा प्रयत्न करतोय. त्याच्यातले जे लिकेज आहेत, काही ठिकाणी पाईपलाईन करायची आहे. माझ्या सुपा परगणा भागात कवले इथं बसले, त्यांच्या वड्याला पण आपण खाजगीमधनं पाईपलाईन केली, दाढीवालीनी मदत केली, आपल्याला काही ठिकाणी टाटानी मदत केली, बोरकरवाडीला काही कोटीचं काम केलं, तरडोलीला पाणी यावं तिथं पाईपलाईन केली, तिथं पण CSRचा निधी आणला. तुमच्यामुळं माझ्या आज उद्योगपतींच्या ओळखी झाल्या. तुमच्यामुळं माझी आज पंतप्रधानांची, अमित भाईंची ओळख झालेली. आणि त्यामुळं मी मध्ये त्यांना एक शब्द टाकला की आमचं रेल्वे फक्त दौंड ते बारामती, बारामती ते दौंड, आम्ही पुढे कुठं जातच नाही. ही जरा पुढे फलटणला द्या. 10-15 वर्षामध्ये ती रेल्वे फलटणला गेली नाही. मी जबाबदारीनं सांगतो. मी ज्यावेळेस सरकारमध्ये गेलो, मी मोदी साहेबांना म्हणलं, मोदी साहेब, आम्ही खूप वर्ष प्रयत्न करतोय. नवाब शरीफ, जाफर शरीफ, सॉरी बरोबर आहे, जाफर शरीफ ते रेल्वे मंत्री होते, लालू प्रसाद यादव रेल्वे मंत्री होते, ममता बॅनर्जी रेल्वे मंत्री होत्या, सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते, अनेक जण रेल्वे मंत्री झाले. बाबांनो, काम आपलं नाही झालं. आता मात्र मोदी साहेब म्हणले, अजित काळजी करू नको, मी ऑनलाईन देशातल्या अनेक रेल्वे लाईन त्याचं भूमिपूजन करणार आहे. ऑनलाईन मी काही नवीन रेल्वे हरी झेंडी दाखवून सोडणार आहे आणि काही जुनी रेल्वे स्टेशन त्याची नूतनीकरण करणार आहे. त्यावेळेस मोदी साहेबांनी आपलं बरेच वर्ष रेंगाळलेलं काम त्याच्यामध्ये ऑनलाईन भूमिपूजन केलं. आता ते काम मार्गी लागलं. मागं 15-20 वर्ष लागलं का? काही जण केंद्रात होते की नाही, खासदार अनेक जण होते की नाही. मित्रांनो, काम नुसतं भावनिक होऊ नका. भावनिकनं तुमचं पोट भरणार नाही, भावनिकनं तुम्हाला पाणी मिळणार नाही. आज देखील देशामध्ये सर्वे झाला तर देशामध्ये पुन्हा एकदा नरेंद्र मोदीच पंतप्रधान होणार आहेत अशा प्रकारचा सर्वे आहे. तिकडं
राजस्थान म्हणू नका, मध्य प्रदेश म्हणू नका, छत्तीसगड, आमचं हिमाचल प्रदेश, तिथं उत्तर प्रदेश, बिहार, सगळीकडं तशा पद्धतीनं लोकांचा कौल आहे. मग आपण अजून किती वर्ष थांबायची? अहो, तुम्ही मला 30 वर्ष खासदार गेले, मी आता 60 ओलांडली, अजून फार तर फार 10 वर्ष मी काम करेन. त्या काळातच झटका झाला पाहिजे. खोटं नाही सांगत मी, खोटं बोलणार नाही. मला जो काही कामाचा अनुभव आहे आणि मी काम करणारा माणूस आहे. पहाटे 5ला उठतो, 6ला कामाला लागतो. दुसरा कोणाचा घास नाही. त्याकरता आपल्याला आपल्या इंदापूरचं पण भलं करायचंय, आपल्याला बारामती दौंडचं पण भलं करायचंय. कारण या तिन्हीचा आणि माझ्या पुरंदरचा पाण्याचा प्रश्न आहे आणि त्याच्यातनं दुसऱ्याचा घास मी काढून घेत नाही. जे पाणी वीज तयार करायला वापरून माझ्या मुळशी धरणाचे वीज तयार झाल्यावर पाणी खाली पडतंय कोकणात आणि समुद्राला जातंय. आम्ही टाटाला सांगणार आहे, तुला किती वीज पाहिजे मुंबई करता तेवढी वीज आम्ही सेंट्रल ग्रीड मधनं देतो, त्या बदल्यात तुला आम्हाला पाणी दे. हे आपलं तिथं भूमिका आहे. आणि उद्या जर काही तिथं अडचणी आल्या तर देशाचे पंतप्रधान सर्वोच्च पदावर, पंतप्रधान साहेब इथं शब्द टाका. सहसा राज्याच्या राजकारणामध्ये मुख्यमंत्र्यांचा शब्द बोलला जात नाही, कारण तो एक त्यांचा मान सन्मान असो. तसं देश पातळीवर पंतप्रधानांच्या शब्दाला मान आहे. शिरसुपळकरांनो, सिद्धेश्वर निंबोडीकरांनो, कडफळकरांनो, जैनकवाडीकरांनो, उंडोरी कपवाल्यांनो, सोनोरी सुपवाल्यांनो, त्याच्यामध्ये उंडोरी सुपवाल्यांनो, सगळ्यांनो लक्षात घ्या, हे जे काही आहे आपण अनेक प्रकारे पाझर तलाव करून बघितले, प्रश्न सुटला नाही. कोल्हापूर टाईप बंधारे नीरा आणि करा नदीवर केले, प्रश्न सुटला नाही. आत्ताच गाडी येताना 2 बाळासाहेब आणि मी चर्चा करत होतो, त्यावेळेस ते म्हणत होते की गाडगेवाडीला बंधारा कोरडा पडलेला आहे, पाण्याचा काहीतरी बंदोबस्त करा. ही अवस्था आहे. त्याच्यामध्ये आपण केटीवेर केले तर केटीवर भरत नाही, भरले तर एवढा जोरात पाऊस पडतो की बाहेरनं रस्ता काढते, ती केटीवर राहतोय तिथंच आणि सगळी जमीन जाते वाहून. त्याच्याकरता नवीन टेक्नॉलॉजी आणलेली, एकच माणूस ते केटीवेरचे दरवाजे वर करेल अशा प्रकारची ती टेक्नॉलॉजी, त्यालाही मंजुरी कालच्या बजेटमध्ये दिलेली आहे. पुढे ही कामाचं सातत्य टिकलं पाहिजे, वेळेमध्ये कामं झाली पाहिजे. एवढे सगळे पुरंदर जराई केली, सगळा प्रश्न पाण्याचा सुटला नाही. शिरसाई केली, सगळा प्रश्न सुटला नाही. पुरंदर केलं, सगळा प्रश्न सुटला नाही. पाणी कमीच पडतंय, लोक शेती करतायत, लोकांच्या अंगामध्ये धमक आहे, ताकद आहे, त्यांच्या अंगामध्ये पाणी आहे, पण त्यांच्या शिवारात पाणी नसल्यामुळे तो काही करू शकत नाही. म्हणून आपल्याला या गोष्टी करायच्या. ही तुम्हाला सुवर्ण संधी आलेली आहे. त्याच्यामध्ये इकडे देऊ का तिकडे देऊ, काय करू काय करू, विकास कशातनं होणार आहे ते बघा आणि तिकडे दाबा. त्याच्यातून पाणी कोण देणार आहे ते बघा. आज मी जसा अधिकारवाणीने तुम्हाला सांगतोय आणि हे सांगितलं तसं समोरचे कुठनं पाणी देऊ शकतात का? राज्य सरकार त्यांच्या ताब्यात आहे का? त्यांचं तिथं कुणी ऐकणार आहे का? केंद्रामध्ये त्यांना अनेक वर्ष 15 वर्ष संधी दिली तेव्हा त्यांनी केलं का? ह्याचा जरा विचार करा ना. त्याच्यामध्ये एक तुम्ही पहा, पंचक्रोशीतील जमलेल्या बांधवांनो, आज विरोधकांना पंतप्रधानांच्या बद्दल बोलायला जागा नाही, कारण पंतप्रधानांनी पण विकास केलेला आहे. विकास पुरुष म्हणून जगात आणि देशात त्यांची ओळख आहे. वेगवेगळ्या पद्धतीनं शेतीच्या बद्दल पण अनेक गोष्टी त्यांनी, ऊसाचा दरवर्षी FRP वाढवून देत आहे. दरवर्षी ऊसाला इथं बाळासाहेब बसलेत, इथं प्रशांत बसलाय, त्यांना विचारा 19 आणि 17 आणि 18 रुपये किलोनी साखर विक्री केली बाळासाहेब. चंद्रबाबांच्या काळात, तुमच्या काळात, तुझ्या आधीच्या काळात का तर दर घसरायचे. मोदी साहेबांनी सांगितलं 31 रुपयाच्या खाली साखर विकायची नाही. एक नियम केला की नाही? आता तुमची साखर 31च्या पुढे जाते की नाही? जर तो नियम नसता तर काय झालं असतं?
हा शेतकऱ्यांचा फायदा झाला नाही? अहो कधीच कोणी केला नाही. तो फायदा अमित भाईंनी आणि मोदी साहेबांनी केला. जे केलंय ते केलंय. मी पण त्यांच्या विरोधात टीका करायचो, पण नंतर हे सगळं मी पाहिलंय. त्याच्यामध्ये आपल्या इन्कम टॅक्स, त्यांच्या सगळ्यांच्या डोक्यावर इन्कम टॅक्स होता. त्यांच्या माळेगाव कारखान्यावर 250 कोटीचा होता. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.